अंगणवाडीमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे हे सत्य सांगितल्यामुळे चक्क एका व्यक्तीवरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली। मात्र एबीपी माझाने बातमी लावून धरल्यावरती आणि सगळ्या स्तरातनं टीकेची झोड उठल्यावरती ही कारवाई अखेर मागे घेतली गेली आहे। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार आहे। पोषण आहारातला कच्चा माल किती बेकार असतो हे अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींनी इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे समोर आणलं होतं। त्यात त्यांनी एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनाही आवाहन केलं होतं। कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्यांनंतरही न शिजणारा पांढरा वाटाणा, शिजवूनही कच्चा राहणारा भरडा असं साहित्य मुलांना कसं खाऊ घालायचं असा कळकळीचा सवाल त्यांनी केला होता। मात्र सोशल मीडियावरती हा व्हिडिओ का टाकला असा सवाल करत त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली। अखेर माझाच्या दणक्यानंतर ही कारवाई मागेही घेण्यात आली आहे। ती कार्यवाही अत्यंत अन्यायकारक होती हे आम्हाला सुद्धा नंतर लक्षात आलं। परंतु आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आमचे मुख्य अधिकारी श्री गजानन पाटील यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्या ताईंना परत कामावर घेण्याच्या सूचना आता थोड्याच वेळात जातील, पोचल्या पण असतील कदाचित, आणि त्यांना कामावर घेऊन त्यांनी जी तक्रार केलेली त्या तक्रारीच्या येत्या सोमवारी ताबडतोबीने शहानिशा करून काही तो निर्णय घेतला जाणार आहे। माझी पहिली प्रतिक्रिया असेल की आज मला म्हणण्यापेक्षा माझ्या ऑल महाराष्ट्राच्या चिमुकल्यांना न्याय मिळाला, मला याचा आनंद वाटला।